गुड मॉर्निंग सर्वांना. मी अर्चना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि मस्तच राहा. तब्येतीची काळजी घ्या. तर आजचा व्हिडिओ आहे ह्या मनी प्लांट्सविषयी. तर हे एवढं सगळं जंगल माझ्या विंडोच्या इथं जमा झालेलं. एवढ्या वेली होत्या की बाप रे बाप, सांगायला नको. अक्षरशः हवा यायला जागा नव्हती. एवढी विंडो पूर्ण मनी प्लांट्सनी भरून गेली होती. पण ते दिसायलाही सुंदर वाटत होतं. पण म्हटलं आता पाऊस यायच्या आधी ह्याची कटिंग करून घ्यावी, नाहीतर ते पूर्णच पॅक होऊन जाईल. तर चला, मी आज मनी प्लांट्सची कटिंग करून छोटे छोटे माझ्याकडे जे कंटेनर होते जेवणाचे डबे, त्यात मी ते शिफ्ट करणार आहे. आणि ज्या वेली वाळल्यात, पानं सुकलेत, ते मी काढून टाकणार आहे. तर चला मग सुरुवात करते. मस्तपैकी याला छान असं डेकोरेट करायचं. जेवढं होईल तेवढं मी आज करते, कारण की भरपूर वेळ जाणार आहे हे मला करायला. तर मनी प्लांट्सची छान अशी मी पहिली कटिंग करून घेते. तर इथे जे मनी प्लांट्स आहेत, जिथून त्यांना मुळं फुटणार आहे, तिथून मी कटिंग करून घेणार आहे. हे बघा, अशी ही थोडी अशी आपले छोटेसे बोट आहे ना, त्याची म्हणजे छोटी छोटी जागा अशी सोडणार आहे. म्हणजे फिंगरचं अर्धा फिंगर, पाव फिंगर असतो ना, तेवढीच कटिंग सोडून मी त्याची कटिंग करून घेणार आहे. कारण की नंतर ते आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे, कारण की तिथून ते मनी प्लांट्सला मुळं फुटणार आहेत. तर मी अशी कटिंग करून घेते. हे बघा, ही एवढी जागा सोडते. आता हे प्लांट्सची मी छोटी छोटी कटिंग करून घेतली. आता ह्या व्हाईट कंटेनरमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्यात ते एक 5-6 दिवस तरी मी ठेवणार आहे, जेणेकरून त्याला छान अशी मुळं सुटतील आणि नंतर ते आपल्याला मातीमध्ये छान असं रोवायचे आहे. तर इथे हे बघा, हे कंटेनर आहे, मी हे आधीच रेडी करून ठेवले होते. त्याला छान ॲक्रेलिकचा व्हाईट कलर आणि रेड अँड येलो कलर वगैरे असं छान मारलं आणि त्याला छान अशी फुलं काढली आहेत. आणि हे जे साईड जी दोरी दिसते तुम्हाला, ते ॲक्च्युली एक तार आहे, लायटिंगची जुनी होती, ती संदेशने मला तो जुगाड करून दिला आहे. आणि छान असं ते लटकवण्यासाठी आम्ही आता हे केलं आहे. आणि हे छान असं रेडी आहे प्लांटेशनसाठी. त्याला मी होल करून घेतले आहेत ह्या कंटेनरला. आणि हे बघा, हे पण छान मस्त रेडी आहे. आणि आता ह्याच्यात मी छान अशी माती पसरवून टाकणार आहे. पण त्याच्या आधी माझ्याकडे आपला जो नारळ असतो, त्याची वरची पिशी असते, जे शेंडे असतात, तेही मी टाकून घेणार आहे त्याच्यात. कारण त्याच्यामुळे काय होईल की माती पण हा एक गोंधळ झाला. त्या शेंड्यामध्ये पाणी गोष्ट मला करायची आणि तिथे गोंधळ असं शक्यच नाही आहे. आधी बघा गुंता कसा झाला माझ्याकडे होत्या, बरं गुंता आता सोडायचं काम माझ्या नवऱ्याकडे घेणार आहे. प्रत्येक वेळेस तोच काही कुठलं फिरलं, काही रिपेअर करायचंय, ते काम तिकडेच असतं. संदेश आता ते मला करून देईल. तोपर्यंत मी छान प्लांटेशन करून घेते.
हे मस्तपैकी आता मुळं फुटलेलं एक एक रोप आपण झाडामध्ये मातीमध्ये ते चिखलात छान असं रोवून घ्यायचं आहे. बोटाने आपण त्याला होल करायचे आणि ते छान मी रोवून घेतले आहेत. मस्तपैकी ज्यांना मुळं फुटले आहेत ती पानं मी सिलेक्ट करून ह्याच्यात छान अशी रोवून घेणार आहे. तर इथे मनी प्लांट्सची एक गंमत आहे ती मी सांगायची राहून गेली. तर गंमत अशी आहे की मी माझ्या माहेरी गेले होते पुण्याला आणि ज्या काकूंकडे गेले तिथे हे मनी प्लांट्सची वेल होती भरपूर, ही तिथूनच आणली आहे पुण्यावरून. आणि दुसऱ्या दिवशी मला यायचं होतं तेव्हा मी काकूंना विचारलं की मला ह्यातली मनी प्लांट्सची उद्या छोटीशी वेल द्याल का. तर त्या आधी हसल्या आणि म्हणाल्या अगं राणी ते चोरून न्यायचं असतं, तुला न्यायचं तर चोरून ने. तर मी म्हटलं नाही, तुमच्याकडं आम्ही 4-5 दिवस का असेना राहिलो आणि तुमच्याच घरातून चोरून नेणं म्हणजे हे मला तरी पटत नाही. तुम्ही मला स्वतःहून वेल द्या, ती प्रामाणिकपणे जगली तर छानच. आणि ते झाड ते मनी प्लांट्स एवढं जगलं की मला सारखे त्याची कटिंग करावी लागली. अर्थात सांगायचं एवढंच आहे की प्रामाणिकपणे ही कोणती वस्तू मागून घेता येते. चोरी केल्याने प्रत्येक गोष्ट टिकते अशीच नाही, पण हे माझ्या प्रामाणिकपणाचं फळ आहे जे काकूंनी मला स्वतः तोडून दिलं. आणि त्याची एवढी भरभराटी झाली आहे की मला ते मनी प्लांट्स कापून कंटाळा आला आहे. तर थँक्यू माझ्या त्या काकूंसाठी. आणि हे एवढं छान असं मनी प्लांट्स आले जे मी प्रामाणिकपणे मागितले. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा.